जी यादी जाहीर झालेली आहे भाजपची, त्यामध्ये उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर काय महत्त्वाची माहिती आणि वैशिष्ट्ये समोर येत आहेत, मुकुल कुलकर्णी आपल्याला सांगतायत। भाजपने जाहीर केलेल्या यादीमध्ये उत्तर महाराष्ट्रामधल्या 6 जागांचा समावेश आहे। उत्तर महाराष्ट्रामध्ये एकूण 8 जागा येतात, त्यापैकी नाशिक आणि शिर्डी या 2 लोकसभेच्या जागा शिवसेना लढवत आलेली आहे। त्यामुळे उर्वरित 6 जागांवर भाजपने आपल्या उमेदवारांची घोषणा केली आणि त्यापैकी जळगावमधले उन्मेष पाटील वगळता इतर 5ही जागांवरच्या उमेदवारांवर पुन्हा एकदा पक्षाने विश्वास दाखवलेला आहे। त्यांना लोकसभा निवडणूक लढवण्याची संधी दिलेली आहे। डॉक्टर हिना गावित या तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीला सामोर जात आहेत। नंदुरबार हा सुरुवातीपासूनच काँग्रेसचा गड राहिलेला आहे। माणिकराव गावित यांच्यासारख्या मातब्बर नेत्याचा त्यांनी 2014 मध्ये पराभव केलेला होता, त्यांच्या साम्राज्याला सुरुंग लावलेला होता आणि तेव्हापासून त्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करता आहेत। त्या खालोखाल धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर सुभाष भामरे यांच्यावर पुन्हा एकदा भाजपने विश्वास दाखवलेला आहे। संरक्षण राज्यमंत्री पद त्यांनी भूषवलेलं आहे। त्यांच्या कारकिर्दीमध्ये चांगली कामं देखील झालेली होती आणि म्हणून पुन्हा एकदा डॉक्टर सुभाष भामरे निवडणुकीला सामोरं जात आहेत। त्या खालोखाल अहमदनगर जिल्ह्यामधल्या अहमदनगर दक्षिणमधनं डॉक्टर सुजय विखे पाटील, राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव हे पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरं जात आहेत। इथली निवडणूक रंगतदार होणार आहे, कारण सुजय विखे पाटील यांना तिकीट मिळताच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये आलेले निलेश लंके हे पुन्हा एकदा शरद पवार गटामध्ये जात आहेत, त्यांचा प्रवेश होणार आहे। त्यामुळे लंके विरुद्ध विखे पाटील असा सामना अहमदनगरमध्ये बघायला मिळणार आहे। जळगाव जिल्हा हा भाजपचा गड मानला जातो। या ठिकाणी उन्मेष पाटील यांचा पत्ता कट करण्यात आलेला आहे, त्यांची उमेदवारी नाकारण्यात आलेली आहे। त्यांच्या जागी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। आमदारकीनंतर आता त्या खासदारकीची निवडणूक लढवणार आहेत आणि सर्वात इंटरेस्टिंग लढत उत्तर महाराष्ट्रामधली जर कुठली होणार असेल तर ती रावेर लोकसभा मतदारसंघाची। एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे यांच्यावर पक्षाने विश्वास दाखवलेला आहे, मात्र कात्रीत सापडलेले आहेत ते एकनाथ खडसे। एकनाथ खडसे यांनी याआधीच सांगितलं होतं की मी निवडणूक लढवायला इच्छुक आहे, परंतु गेल्या काही दिवसापासून आपल्या प्रकृतीचं कारण ते सांगतायत। कालही त्यांच्याशी संवाद साधला, त्यावेळेस डॉक्टरांनी जर सल्ला दिला तर आपण निवडणूक लढवायला इच्छुक आहोत असं स्वरूपाचं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। रक्षा खडसे यांना उमेदवारी दिल्यानंतर काल शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली नाशिकच्या एका हॉटेलमध्ये अर्धा ते 1 तास जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या दोन्ही जागांवर चर्चा झालेली आहे। आता कोणाला उमेदवारी मिळते हे बघणं महत्त्वाचं आहे, परंतु एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करायचं आणि दुसऱ्या बाजूला उमेदवार असणार आहे घरातलीच व्यक्ती। त्यामुळे रक्षा खडसेंच्या विरोधात एकनाथ खडसे उभे राहतात का, की घरातूनच अजून कुठला एखादा पर्याय देतात आणि जर दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला त्यांनी उमेदवारी दिली तर ते पक्षाचं काम किती करतील आणि समोर सुनेचं आव्हान त्यांच्या समोर असणार आहे। त्यामुळे इंटरेस्टिंग लढत ही रावेर लोकसभा मतदारसंघाची असणार आहे। सुजय विखे यांची देखील लढत ही तशीच असणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।